रात्रभर आनंद लुटायचा आहे, प्रचंड आनंद लुटायचा. असा आनंद लुटायचा ना की असे किती तारकासूर आले तरी आम्हाला नष्ट करणार नाही, कारण आम्ही आदिवासी. आदिवासी समाज हा मुळात कुठल्या धर्मात विखुरलेला नाहीये. धर्म हा नंतरचा भाग आहे, हा मुळातच संस्कृती जपणारा आहे. आमच्या गावामध्ये हा जो डोंगऱ्या देवाचा खळ आहे ना, हे खळ काय आज तयार केलं नाही. माझं वय 40 आहे. माझ्यापेक्षा वयाचे काही लोक असतील, त्यांना जर विचारलं ना तर ते सांगेन आमचे पंजोबा सुद्धा खळ करत होते. हे खळ होत. हा कार्तिक स्वामींचा सोहळा उत्सव ही परंपरा साजरा करीत होते, करते का नाही. फक्त याला एकच अपवाद आहे, काय माहिती आहे. कार्तिक स्वामी एक ब्रह्मचारी होते. त्यांनी काय केलं नाही, लग्न केलं नाही. का लग्न केलं नाही याचं कारण आहे की ज्या वेळेस त्यांच्या आईला भगवान शंकरांचा तिरस्कार आला, राग आला, त्यावेळेस सांगितलं अरे काय. आणि त्याच्यानंतर आपल्या आईला सोडून दिलंय. आया होतं ना कृतिका, त्यांनी सोडून दिलं म्हणून राग आला. त्याच्यानंतर भगवान गणेश यांची असलेली स्पर्धा म्हणजे भगवंताची म्हणजे कार्तिक स्वामींची गणेशांची स्पर्धा लावली नारद मुनींनी की कोण पृथ्वीला प्रदक्षिणा मारते. हे मासे निघाले मोरावरती टुकु टुकु टुरु 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 टुरु. हे म्हणले आम्हाला अख्खं विश्व पायाखाली घालायचं, जग पायाखाली घालायचं. भगवान गणेश चॅप्टर होते, बुद्धीचे देवता. हे म्हटले आई मी आंघोळ करून आलोय, तुम्ही दोघं उभे राहा. आणि त्यावेळेस ह्या आईनं घेतलेली भगवान गणेशाची बाजू ना, म्हणून ह्या बाबाला राग आला आणि यांनी सांगितलं माझी उपासना त्या पुरुषांनी करायची, पण त्यांनी करायची ती मनातून करायची. त्यांना सगळं भेटन, फक्त यांना डावलून भेटन. नाही कळलं, यांना डावलून तुम्हाला भेटन, फक्त जवळ यायचं नाही. कारण मी आहे ब्रह्मचारी आणि हे ब्रह्मचर्य तुम्हाला आम्हाला कळावं म्हणून आपल्याला 15 दिवस ब्रह्मचारीच ठेवतात की नाही. बरोबर ना, मी चुकीचं सांगतोय का. ही जी गोष्ट आहे ही आपल्या मनातून नाही, मी सांगतो. आपल्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग येतात, असे अनेक प्रसंग जातात का ज्याने आपल्याला घडवण्यासाठी भगवंताने हे निमित्त केले. आणि असंच आजचं निमित्त या ठिकाणी ज्या